गाईज जाधव फॅमिलीत एकदा पुन्हा तुमचं स्वागत आहे. आज मम्मी ब्लॉगची ओपनिंग देणार आहे. देचलो मी जोरात हॅलो गाईज, जोरात वेलकम जोरात जोरात जोरात. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही चाललेलो आहे पूर्ण फॅमिली एका अशा हिडन स्पॉटला, जो ऋषी पहिला जाऊन आलेला आहे ना, आम्हाला नेलं नव्हतं. तर मी हट्ट धरला ते त्याचे हायलाईट्स वगैरे बघून की मला तिथंच जायचं आहे, भजी खायचे. मग आम्ही निघाले तिथे. पुढची अपडेट तिथं पोहोचल्यावरच येईल तुम्हाला. वडापावची एक तुझा आवडीचा वडापाव आहे का इथला? चल टेस्ट रिव्ह्यू टेस्ट रिव्ह्यू विचार श्रीला. श्री विचार कसा आहे? हो. अरे टेस्ट रिव्ह्यू सांग. खूप टेस्टी आहे, तुम्ही पण खा तरी आधी टेस्ट रिव्ह्यू. माहिती आहे, मी खूप वेळा खाल्लाय. परत खा. गरम आहे बाबा, तू गडबड करतोय माझ्या मागे. पिऊ टेस्ट रिव्ह्यू. आपल्याला काही काही चालतं, आपल्याला काही चालतं. चांगला आहे ना, टेस्टी आहे म्हणून तुम्हाला मी इथं थांबवलं. काय एवढं भर पावसात आम्ही थांबलोय. मागे सर ना ऋषी, टेस्टी आहे म्हणून मी इथं तुम्हाला थांबवले. खा ना एक घास खा. खूप पाऊस आहे, खूप 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 जास्ती पाऊस आहे. ऋषी श्रीला कंटाळ्यात सगळ्या गोष्टी. सकाळपासून एवढं स्ट्रगलिंग चालू आहे, तरी सुद्धा आम्ही तिथं चाललोय. प्रत्येक गोष्ट, ही गाडी पण सारखी बंद पडते. आज 2-3 वेळा गाडी बंद पडली आहे. एक तर आता आम्ही त्या लोकेशन वरती पोहोचणार नाही, तर ते लोकेशन मॅप मधून हटवून टाकणार मी. लय वाईट चाललोय मी आता. सकाळपासून प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आल्यात, तरी पण आम्ही जायचा प्रयत्न करतोय. बघू आता कसं होतंय पुढे, पण सगळं पॉझिटिव्ह होणार आहे. आम्ही मज्जा करून येणारच आहे. तुम्हाला दाखवतो आता आम्ही सगळं. स्टे ट्यून ब्रो. काय 1.5-2 वर्षात कुठली गाडी येणार आता? महिंद्रा. महिने नाही 1.5-2 वर्षात थार मध्ये दिसणार आम्ही तुम्हाला. एवढं स्ट्रगल करतोय ना, बघा आता फक्त. 4x4 कार ब्रो, कार. खूप स्ट्रगल झालंय आज. लय वैताग आलाय. उगाच कुठून बुद्धी सुचली, 2 व्हीलर वरती आलो, काय माहित राव. पोरांना घ्यायचं होतं का तुम्ही असं केलं? कसं वाटतंय मग? कसं वाटतंय? पण त्याला बघ ना, तो चावाला बघ काय म्हणलं. विचार चावाला विचारला किती वेळ लागत नाही का जायला. तो म्हणला 30 किलोमीटर आहे अजून. मला जाऊ नका जिरवून तुमची. तिथं जिरली आमची चहा पिऊनच. थंडी वाजते ना, भिजलाय ना. पोरांबरोबर आल्यावर चांगलं वाटतं. मी घेऊन आले म्हणून असं करते ना, खरं सांगायचं. आम्ही पोरांवर एवढा पाऊस कधी निघत नाही. चालू आपलं गरम गरम भजी खूप भारी लागतात. आम्ही आता भुगावमध्ये आणि जोशी वडेवाले आहेत तिथं थांबलोय आम्ही नाश्ता करायला. मस्त चहा आणि गरम गरम भजी. लई आले. तेल श्रीसाब त्याला दाखव जरा. मोबाईल हलतोय त्याच्यामुळे ऑडियन्सला समजत असत मोबाईल का हलतोय. सगळे गारटले. खूप पाऊस आहे खूप. आज आम्ही बाहेर येणार आणि आजच पाऊस यायचा होता. हे बघा आमची पोरं मध्ये मध्ये हात घालून भजी खाते. हे बघा पांढरं. खाऊ दे बाबा. त्याचं डोकं क्लिअर करून टाकलं पूर्ण. तुझ्या पुढे सर कसं आहे मग एक्सपिरियन्स? जिरली येऊ नका. तुझं सांग. चल लय फन पण असं पण आम्हीच घेतो. तुम्ही कधी घेऊन काय विषयात त्याच्या पुढे आम्ही पण नाही घेणार. अरे भैया मज्जा आली की. आम्ही गाडी चालवते तर तू मागं बसली. तुम्ही लहान असताना मी चालवायची. एवढाच फरक झालाय. गार लागते. भारी ना भज्याला टेस्ट कशी आहे सांग पावसामध्ये? भारी. कसं वाटतं? दुधापासूनच असं नेचर नाही आवडत.
ह्या गोष्टी वेगळाच. दुखा नको दुखा. कसं वाटतंय वातावरण? मस्त एकदम भारी. गेले सगळं बाजूला. हा पाऊस. मोर कुठे आहे? मोर कुठे आहे? ओरडा ओरडा ओरडा. लय भारी व्ह्यू आहे, लय भारी, एकदम क्रेझी. असलं सगळं पुण्यात आहे बघ, आणि तुम्ही बसलाय फ्लॅट मध्ये. फ्लॅट मध्ये एवढं भारी वाटतं ना, असलं सगळं पुण्यात नाही बघायचं मला. आय सिम्पली नॉट लव्ह नेचर. आणि असलं इथं आहे ना, 4 व्हीलर मध्ये नाही मज्जा, 2 व्हीलर मध्ये बघ कसं मज्जा मज्जा, इथून ते खालपर्यंत नुसती मज्जा. आता मला लय थंडी थंडी वाटते, आता मी थोडी शू करणार आहे गरम गरम विजयच्या अंगावर. चाललो त्याला काय बोलू, सॉरी विजयला बोललो, नीट येतं. सॉरी म्हणा त्याला. विजयला बोललो, हो विजय असं करतो बघा, विजयला का विजय सॉरी चला. मला पोरं म्हणतात अरे त्या विजयला तर खायला प्यायला द्या की नुसते हटाई मारत. विजयला पोरं बोललो तुमच्या घरी का पोहे बनत नाही का दुसऱ्याच्या घरी जात. रेनकोटनी पुसती. तरी पण देवाने बनवलेली गोष्ट आणि माणसाने बनवलेली गोष्ट बघू. त्याच्यात फरक आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, काय पाऊस. आणि काय पाऊस, आणि काय ते इरिटेशन. मी कधीच माउंटन पर्सन नाही बनणार, कारण मला माउंटन नाही आवडत. मी असं सिटी पर्सन आहे, सिटी पर्सन. आवाज नाही येत तुझा, जोरात बोल. का नाही आवाज येणार? आवाज माझा आवाज मोठा आहे. काय म्हणणं होतं तुझं आता? माझं म्हणणं आहे की मी सिटी पर्सन आहे, मी कधीच माउंटन पर्सन नाही बनणार. ऐका ना, कधीच खाऊ तू जरा. पिच नाही आवडत अजिबात. आणि त्यात हे बघ ना, नेचर बघ ना, इकडे बघ, इकडे बघ, बघ ना, बघ तू बघ. ते असलं बघायला येतात लोक एवढं लांब, आणि तू आहेस. छी. जायचं आम्ही आलो आता लोकेशनला. थंडी आता चाललोय थंडी. पहिली लागले आवाज. इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. इकडे बघ, इकडे जा, इकडे जा, इकडे जा. कसं आहे, कसं आहे? कसं वाटतं? वरती टेक नाही एवढं लांब गेलं. नाही अजिबात नाही. फक्त पाऊस नसतं तर चांगलं वाटलं असतं अजून. हा हॅलो गाईज, तर हे सगळं लोकेशन बघा तुम्ही. एक सेकंड, लोकेशन दाखवू द्या मला आधी. फक्त ऋषीला बोललेली मला ह्या वेदर मध्ये मस्त गरम भजी आणि मॅगी खायची. आज कुठेतरी आपण जाऊया, तर ऋषीने मला ह्या लोकेशनला घेऊन आलाय. एवढं भारी वाटतं. हे मुळशी मधला हिडन पॉइंट आहे. इथं कोण सुद्धा नाही, तुम्ही सगळीकडे बघू शकता. कोण सुद्धा नाही, फक्त आपली फॅमिली आहे, जाधव फॅमिली.
जरा कॅमेरा शेक होतोय कारण माझे हात तर कापतात काहीच. खूप भारी वाटतंय. आता आपण इथं काय करणार आहे सांग, आता आपण इथं काय करणार आता आहे? आपण इथं मसाला मॅगी बनवणार आहे, चहा बनवणार आहे बनवणार आहे. मस्त. अद्रकवाला आणि कुंड्या आहे ना स्त्रिया, एवढा जास्त वैतागलं होतं एवढ्या लांबच्या ट्रॅव्हलिंगला, पण इथं आल्यावर एवढा खुश झालाय ना की बस. विकी, बाजूला सर. हां, त्याचं shirt. अरे पिऊ. बच्चा वैतागला होता. बर, खरंच खूप छान हा पॉइंट आहे, खरंच खूप छान. बऱ्याच जणांना हा ऍक्च्युली पॉइंट माहित नाहीये. हा मुळशीमध्ये हिडन पॉइंट आहे. कोण सुद्धा नाहीये इथं, कोणी सुद्धा नाहीये, फक्त जाधव फॅमिली आहे. एवढा छान पॉइंट आहे. विजू कसं वाटलं एवढं लांबचं ट्रॅव्हलिंग करून? जिरली होती आता माझी. तिथं चालू आहे मॅगी बनवणं, सगळं साहित्य काढायला लागलेत. मॅगी बनवतात, चहा बनवायचं चालू आहे तिथे. आणि हा पॉइंट पाहून ऍक्च्युली कॅमेरामध्ये मी एवढंच कॅप्चर करू शकते. तिकडे पण एक तो जो ब्रिज दिसतोय ना, थांबा मी झूम करते. इथे हा अजून एक दोघ जण आलेले आहेत. ते आमच्या बरोबरच गाडी होती, ते आम्ही खाली उतरल्यावर ते पण दोघ जण आले. तिथे एक ब्रिज आहे, खूप मोठा तिथं प्रवाह आहे पाण्याचा. स्त्रिया खुश? हा खुश नाही बरं, मी सॅड आहे. का? मला एकच नाही घर सोडा. असं नसतं बाळा, थोडं बाहेर फिरायची पण सवय लावायची, चांगलं वाटतं. लय भारी वाटतंय अशा वातावरणात आलं ना. घरात जे 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 रोज 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 काम सगळं करतो ना, ते सगळं विसरून गेले मी. आणि ऋषीश्रीपेक्षा मी बारकी झाली इथं. ओ या इकडे मॅगी खायला. त्यांना घेऊ का? ओ दादा, त्यांना आवाज आहे, त्यांना आवाज दे, मॅगी खायला बोलव. असू दे. अरे त्यांना यायचं होतं रे, आवाज दे दादा, शिट्टी वाजव जोरात. या म्हणा मॅगी खायला. 2 वेळा बघून गेले ते आमच्या मागे ना, गाडी घेऊन आले होते. त्यांना एवढं झूम करू नको, त्यांना हा पॉइंट माहित नव्हता, पण आमच्या मागे 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 आले. आता मी त्यांना मॅगी खायला बोलवले. मॅगी बनवतो मस्त छान. ये पिऊ विऊ दाखव, त्यांना बोलवले त्या 2 दादांना. ये गॅस पेटली नाही, चला या बघायला या. गॅस पेटलाय, मस्त मॅगी बनवायची आता ह्याच्यावर. बघा ऋषी काय करतोय. ए कसं वाटतं ऋषी? गॅस संपल ह्याच्यातच, मॅगी बनवायची छान. चला शॉपिंग करा सगळ्यांनी, मी फक्त खाणार आहे आज. शॉपिंग करा. तिथं पण हेच का? तिथं पण हेच का? मैगी बनाओ तो मैगी। आ जाओ। मराठी समझ में आता है? नहीं चलो मैगी बना रहे। अच्छा मैगी बना रहे, रुक के खा के जाओ। बैठो बैठो आ जाओ। वेलकम। असलं भारी वेदर आहे राव, मी एवढी खुश झाले ना, मी काय सांगू तुम्हाला। ह्या दादांना चॉपिंग सांगा, चॉपिंग नाही प्लेट मध्ये करायचे। अरे खायचं सोडून तुम्ही हेच करा, बंद करा ते सगळं, बंद करा ते सगळं, बंद करा, गॅस बंद करा, गॅस बंद करा। अरे गॅस बंद करा, आत्ताच चालू करू नका, त्याच्यावर पेपर टाका। आता प्लास्टिकचा पेपर टाकला ना, ते जळून जाईल वरती। ऋषा ऋषा पुषा हॅलो गाइस, खूप छान व्ह्यू आहे, मी काहीच सांगू तुम्हाला।
मी एवढी खुश झाले ना इथं आल्यापासून. हे बघा व्ह्यू इकडे आहे ना, कोणाला माहित नाही हा व्ह्यू, कोणाला. हिडन स्पॉट आहे हा, ऋषीला माहित होता आणि मी खूप वेळा बोललेली असं कुठेतरी जाऊ. ऋषीच्या एका हायलाइट्स मध्ये मी बघितलेलं. हा इकडे या साईडला बोल, इकडे जा. हा व्ह्यू दाखव ना. थांब ना. ऋषीच्या हायलाइट्स मध्ये एकदा मी बघितलेलं, तर मी ऋषीला बोलले ऋषी मला अशा ठिकाणी जायचंय. तर ऋषी एवढा लांब घेऊन आलाय. ऍक्च्युली कपडे बिपडे सगळे खराब झालेत. लय भारी वाटतंय, खूप छान. तिकडे दाखव, तिकडचं व्ह्यू. नाही असं वाटतं आपण मिनी काश्मीरला आलोय. मिनी काश्मीर. येस. कसं वाटतं तुला? एक ओके रिपोर्ट. मी लय खुश आहे. मला भारी वाटतंय. हा व्ह्यू दाखवणं त्यांना. आणि हे कसे जांभळं झाड आहे का रे? हा जांभळाचं आहे. नाही रे वेगळं. हे काय हो, खाली पडलंय. जांभळ नाही रे, म्हणजे जांभळासारखंच काहीतरी आहे, पण वेगळं आहे. पण हे खायचं नाही, आपल्याला माहित नाही हे काय आहे. हा व्ह्यू बघ, तिकडे बघ म्हशी आहेत एवढ्या लांब, खूप जास्ती. हा चारा आणलं, माणूस पण आहे तिथं. आणि तिथे एक डॉगीचं पिल्लं आहे की काय, काय नाही, छोटं दिसतंय बघ. नाही ना असं त्यांचं वाटावर. तुला काय बोलायचंय? कसं वाटतंय? मॅगी खायची बघ. भुऱ्या भुऱ्या कसलं भारी. हे पकड. ओके का नाही, पकड. तुम्हाला नॅचरल वर्कआउट दाखवतो. बॉडी चेक देतो. दिसतंय का? हा. अगो माझा बच्चा, अगो माझा नाडू. हा बर. हा हा तुझं सोन्या, तुझं सोन्या. माझं फक्त फेस कार्ड आहे. एखादा पॅक दाखव पार्लेजीचा बिस्किटचा. नाही, एक दोन आहेत. दोन आहेत. दाखवणार नाही पण 6 महिन्यांनी धप्पा. अगो नाडू. ते सगळं सोडतो. लोकेशन कसं वाटतंय सांग. लोकेशन मला एवढं भारी वाटतं. मी एवढी खुश नाही बघितलंस का? हा मला जन्म दिल्याव. कसलं भारी वाटतंय ना. खरंच खरंच खरंच. आता फक्त मॅगीला जी चव येणार आहे ना इथं आपल्या डेड सीन आहे, डेड सीन एकदम क्रेझी. बघ ना तिकडं नाही का म्हशी वशी आहेत, तिकडं भाई एकदम क्रेझी. अजिबात नाही, माणसं घाण करतात येऊन. उल्लॉकच्या शेवटला सांग मग. अरे 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 मासे आहेत का? आलोय का? पकड धर. चिकले घाली पडतात. आता आमची चालू आहे शॉपिंग. हा सांग आता काय ते. आज मॅगी बनणार आहे आचार्य ऋषी आणि आचार्य श्री तर्फे. बारीक चॉप करा. आणि किती वेळ झालो गॅस? अरे ते कडे लय गरम झालंय. आपण आता चहा बनवतोय पण आपण गाळणीच आणली नाही. गाळण नाही आणली. ठीक आहे, रुमाल यूज करू आपण. रुमालात गाळू. काय रुमाल रुमाली रोटी नाही खायची. मी मम्मीसाठी हे घेतलेलं, पण तिला सांगितलंच नव्हतं की मी हे घेतलंय. मागाशी तिथं थांबून एका दुकानात. तर चेक कर मम्मी, तुझ्यासाठी तुझ्यासाठी एक गोष्ट आणलेली. काय? लय भारी चॉकलेट का? हॅलो वर कॅमेरा. श्रिया तू असते. मम्मी गेली. आता मम्मी देते त्याला रट्टा. रट्टा दे, रट्टा दे.
दे रट्टा. तेल खूप गरम झालंय. आता आम्ही हे सगळं एकदमच टाकणार आहे. इथं पाणी गळतंय. पाणी पडतंय तेलामध्ये म्हणून सगळे एकदमच टाकते मी. टाका रेसिपी राधा जाधव किचन. पहिला निवड मला. तुझं काय रे, तुला काय वाटतंय ते? आता हे जेवण झाकायला पाहिजे होतं. आपल्याकडे मोठी प्लेट आहे का काय? नाही, लायटर ठेवते बाबा. काय बनवताय? एक्सक्यूज मी सुगरण. मसाला मॅगी. ओ माय गॉड, काय रेट आहे सुगरण तुमच्या मसाला मॅगीचा? ठेव धर 100 रुपये. अंदर होय हो, मसाला मॅगी कितीला? अन्न मॅगी पॉइंट 100 रुपये. फ्री मध्ये. फ्री फ्री फ्री. खायचं तुम्हाला इकडे. खायचं अरे खायचं इकडे. काय चालू आहे तुझं? काय? मी ना एक्साइटेड होऊनच दमलीये. पण तू का बोलती इकडे तिकडं? एक्साइटेड होऊनच मी दमलो. मम्मी व्ह्यू बघ ना, इथून काय दिसतो? झाडाची तो बसाय मस्त पैकी. इकडं डोंगर, इकडं एकदम डायरेक्ट स्वित्झर्लंडला आल्यागत वाटतंय बघ, एकदम ग्रीन फील्ड. तुला घरी नाही यायचं का परत? आतू आतू आतू. अरे चेक करते. तुम्ही करायचं लागतं. मी जाते. प्रिया तुला किती वेळा सांगते कोण आहे? एक 5 मिनिटात मॅगी तयार होते. मसाला मॅगी. बेस्ट. क्लोजअप द्या मॅगीचा. कसं आहे? हॉटेल जाधव यायलाच लागतंय. कुठं? मला आता आवाजामुळे ऐकू येत नसेल, कारण नेचरचा एवढा सुंदर आवाज येतो इथं. तुम्ही जस्ट आता एन्जॉय करा, ब्लॉग एन्जॉय करा आणि लोकेशन साठी शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. काय करते? कुणाला मॅगी? त्या दादांना. कुणाला? दादांना. आहो स्पून काढा. आहो पुन्हा आणलेत का? स्पून काढा ना खाली बसून तुम्ही. पप्पा स्पून. स्पून द्या. अरे खाओ हमने एक्स्ट्रा लाया था वैसे भी. रुको मी स्पून देते हूँ. स्पून आणले ते का? कोथिंबीर पडते त्याच्यावर. लोकेशन क्रेझी ना बघ. नाही आम्हाला त्याचं बघ तिकडे काय अतिथी चाललंय. देवो भव. काय 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 काय? पियुष विकी काय? हिपहॉप मध्ये झालं का? परत बोल. अतिथी देवो नीट भव. नीट नीट मगाशी अतिथी कशी देवो बोलली? भव. तुझी मम्मा आहे मी. अतिथी देवो भव. माझा आला इकडे बघ. पहले नहीं गए थे उधर वहाँ पे, लेकिन इतना अभी वाला अच्छी थी ना. बहुत अच्छा बना. हमारा इंस्टा चैनल है, हमारे 100 के फॉलोअर्स है. बहुत अच्छा बना आपका रील. हम भी फॉलो करते हैं आपसे. ठीक है चलो. धुवून आणली रे. तुम्ही काय नाही लक्ष दिलं? धुवून दिली दादाने प्लेट. हम दूल्हे थे ना भैया. आपका नाम क्या है? मेरा नाम प्रवीण. प्रवीण. हम बानेर में रहते हैं. बानेर में? बानेर में. जॉब में? इधर जॉब IT? IT. हम एक्चुअली आंध्रा से हैं. अभी इधर जॉब लगा तो इधर आना पड़ा. मेरा भाई हो, सगा भाई. कजिन. आप हाय बोलो. I'll follow. आपका आईडी देना पड़ेगा. देते ना. तिरुपति हमारा स्टेट से है. विशाखापट्टनम आपको पता है? हैदराबाद. प्रत्येक जिले विशाखापट्टनम सुना होगा आप. हैदराबाद क्रिकेट ग्राउंड. विशाखापट्टनम क्रिकेट ग्राउंड है.
बहुत क्रिकेट लवर क्रिकेट खेलते भी और लगाते भी ग्राउंड मध्ये का कितना अच्छा ग्राउंड मध्ये का बहुत अच्छा लगेगा बहुत अच्छा भाई कूल चलो भाई आप सो बाय बाय नाइस मीटिंग यू नाइस टू मीट यू आपका आईडी दे दो मेरा आईडी दे दो मेरा नोट करेगा नेटवर्क नहीं है ना इधर नेटवर्क नहीं है नोट करेगा बाद में कॉल करेगा ठीक है पहिला मला व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे कळेल नाही का त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करू समजेल वातावरण असं असलं का नाही काय म्हणायचं तुला उद्या मला काय नाही म्हणायचं पुढचं काम घेतात नाही आता जास्त काही तिथं आलो मजा येते पण मजा येते. ट्रॅव्हलिंग मध्ये लय आले आले पाठी गाडी घेऊन या ओकेच नेचर ही की हा परतोय तो तुला दे त्याला तो घाबरतोय तो तू गेल्यावर खाईल सरक तुम्हाला माग खाईल तो ये कुठे ओ बबू तू कुठे होती का तू कुठे आली तू दे ना सगळा संपला चल झालं त्याचं पोट भरून आता हा खा शून्य खा जॅकेट रह गया था क्या चलो बाय चलो बाय 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 आराम से जाओ आराम से आपको फॉलो करके जाओ ठीक आहे चलो बाय किती छान लोक भेटतात ना कधी कधी ते तुझ्या पाय पडून गेले का पण हा ते माझ्या पाया पडले तुमची मम्मी आहे ना त्याच्यामुळे त्यांना वाटलं आणि बघ ना कोण आहे माहित पण नाही ते जस्ट आपली गाडी बघून ते आले की इथं काहीतरी स्पॉट आहे आणि मी अचानक म्हटलं भैया आ जाऊ ना खाके जाऊ ते आले एवढ्या वेळ मॅगी होईपर्यंत बसले आणि जाताना माझ्या पाया पडून गेले मॅगी खाल्ल्यानंतर मला असं वाटलं ना बापरे म्हणजे ते हा मग पाय पडले ते कोण असतील माहित नाही पण ते कोणतरी आपल्या म्हणजे नाही का असं कनेक्टिंग असतात ना माणसं चांगले घरातले होते पण कनेक्टिंग घरातलं आपल्या म्हणजे काय म्हणता येईल रे त्याला हा म्हणजे बॉन्ड होता आपला काय हा, काहीतरी पहिला नाही म्हणजे bond ते असेल. हे काय म्हणते त्याला चांगले होते माणसं स्वभावाला मग त्यांना भूक लागलेलीच भूक लागलेली म्हणजे असं नाही पण ते आपल्याकडे बघत होते ते असे दोघच होते ना मग त्यांना थोडं कंपनी दिली आपण मग त्यांना मजा आली Comfortable आणि ते खूप लवकर खाल्लं आपल्या पिल्लं. बरोबर कम्फर्टेबल झाले हा. आणि त्यात माझी बडबड 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 ऐकून तर मग त्यांना मराठी येत नव्हती हिंदी पण अजिबात थोडी मराठी कच्चे होते जस्ट शिफ्ट झालेले वाटतं ते पुण्यात. माझी हिंदी कच्ची हा, माझं सगळं चांगलं आहे कारण मी गव्हर्नमेंटेड आहे काय मी आता मस्त गरम गरम अद्रक टाकून चहा बनवते तुम्ही एवढं सामान आणलं कसं ते सांगा मला हे पहिलं काय बास्केट मध्ये कॅरी केलं होतं आमच्या ते सगळं. किट्टूचं बास्केट आहे किट्टूचं बास्केट आहे ते सगळं चांगलं क्लीन वॉश करून मी आणलं होतं आणि आता स्वच्छ चहा बनव बरं का पण आता हे आलं चेचायला काय नाही म्हणून मी एकदम बारीक चॉप करून टाकते मी चेचतो ना तू आम्हाला जसं हाताने चेचची तसं हे चेच जुगाड घे खाली बघ. उंच बघ का? हवेत पकडत जाणार ताप जरा उंच पकड जरा. हा, पकड उंच पकड. अरे उचल ना ऋषा. शिस्त्री खाली दाखव. वर खाली खालून ताप खालून दाखव की. ओय, इकडे पडते ऋषा. पकड रे बाबा थोडा हातावर पण टाक अजून काय भाजलं कारट्या घाबरली ना. देव म्हणला तथा असतो. देव म्हणला तथा असतो. अजून कप घ्या. बस की काढ अरे चार राहिले यात. अरे उचल बिस्किट संपली अरे सिनेमॅटिक ते सरक माग विजय डॉगीला. असा हळू पिच्छा ए, धर, लवकर धर. कसा आहे? तू सांग कसा आहे वाव
ए, इकडे दे. जरा पटकन. एकदम मस्त झालंय. आता डायरेक्ट कुठे जाणार आता आपण? आता आपण घरी जायचं. घरी पास. झालेला आहे सगळा कार्यक्रम एकदम व्यवस्थित आणि आजचा एकदम भारी दिवस गेलेला आहे, एकदम भारी. तर तुम्ही आहे ना पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. जाधव फॅमिलीला जाधव लोकेशन सांगूनच टाका आता कुठे. आणि हे लोकेशन तुम्हाला सांगते हिडन लोकेशन आहे मुळशी मध्ये. टाटा गार्डन एक्सपोर्ट टाटा लागतो. गार्डन नाही, सॉरी, मुळशी मध्ये टाटा पॉवर प्लांट आहे. ओके ओके, हा तिथं टाटा पॉवर प्लांट. तिथून थोडस खाली आलं ना की तुम्हाला हा व्ह्यू बघायला भेटेल. इथं कुणी सुद्धा नाहीये, कुणी सुद्धा. एकदम भारी व्ह्यू आहे. आम्ही है, हम 3 लोग है, मैगी घर रहे और एक कुत्ता है. तर अशा पद्धतीने आम्ही आमचा ब्लॉग एंड करत आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा. जाधव फॅमिलीला सपोर्ट करा.